1947 मध्ये देश स्वतंत्र झाला, परंतु शेतकरी आजही त्याच पारतंत्र्यामध्ये आपले जीवन यापन करताना दिसतो. शेतकरी तसाच हतबल दिसतो. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी आजही शेतामध्ये उभ्या असलेल्या पिकाला वाचविण्याकरिता विद्युत विभागाच्या चक्रा मारताना दिसतो. निवडणूक असली की राजकारणी आणि अधिकारी एकसारखेच वागतात. अधिकारी वरिष्ठांना खुश करण्याकरिता तर राजनीतिक मतदारांना आनंदित करण्याकरिता नवीन नवीन हातखंडे अजमावताना दिसतात. प्रत्येकजण शेतकऱ्याच्या शेतामध्ये कधी डवरे हाकताना दिसत नाही, कधी बैल हाकताना दिसत नाही, कधी तण काढताना दिसत नाही. शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून घेणारे शेतकरी नेतेसुद्धा शेगाव तालुक्यामध्ये साधा फेरफटका मारताना दिसत नाहीत. काही दिवसांपूर्वीच आमदार, खासदार आणि इतरही विरोधी नेते शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून त्यांच्याशी भेटीगाठी करत होते. परंतु शेगाव तालुक्यातील शेतकरी शेतामध्ये वीज असावी आणि उभ्या असलेल्या पिकाला पाणी मिळावं याकरिता विद्युत कार्यालयाच्या चक्रा मारताना दिसत आहे. विद्युत विभागाचे अभियंता, अधिकारी हे नेहमीप्रमाणे ढाकाच्या 3 पानासारखी कामे करतात. डीपीची वायरिंग जळत राहते, यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान होताना दिसते. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांचे कांदा, गहू, फुलबाग विद्युत विभागाचे अधिकारी आणि इंजिनियर यांच्यामुळे नेस्तनाबूत झालेले आहेत. शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून प्रत्येक सरकार सत्तेत येते, प्रत्येक नेते निवडणुकीत उतरतात, परंतु एक वेळा निवडणूक झाली की परत ते विसरून जातात. आपण पाहू शकता इथं शेतकऱ्यांची जी विटंबना सरकार करत आहे, विद्युत विभाग करत आहे. इथं संपूर्ण डीपी जी आहे ही 3 वेळा जळलेली आहे आणि याच्यामध्ये जर का कोणी हात टाकला किंवा काही अपरिहार्यपणे असं काही घडलं तर याला जीवाचा धोका सुद्धा होऊ शकतो. शेतकऱ्यांना जे गहू वगैरे पेरलेलं आहे तिथं सगळं ते सोकलेलं आहे. वर जी डीपी वगैरे लागलेली आहे, ट्रान्सफॉर्मर वगैरे, ते सगळं जळलेलं आहे, फुगलेलं आहे, फुटलेलं आहे. खाली संपूर्ण वायरिंग सुद्धा जळलेली आहे. शेतकरी रात्री अपरात्री इथं येत असतात आणि नेहमी त्यांना ही पण भीती असते की जंगली जनावरं, तरीसुद्धा MSEB जो विभाग आहे हा रात्रीलाच विद्युत देतो. आणि आता तर ही परिस्थिती अशी झालेली आहे की लाईन आहे की नाही, फक्त वायरांचं जाळं पसरलेलं आहे, परंतु त्याच्यात करंट अजिबात दिसत नाही. एक महिना झाला या डीपीवर कनेक्शनवरून कोणतंच ओलीत होऊन नाही राहिलं. गहू जळून राहिले, डिप्या जळून राहिल्या, केबल जळलेलं आहे. परिस्थिती खराब आहे. शेतकऱ्यांनी काय करावं? प्रशासनाने आणि MSEBनी सांगावं. तुमचं काय मत आहे? माझं म्हणणं आहे की लाईन सुरळीत देऊन यायला नाही. मी 2 वाजता युनीचा ड्यू काढतो, फेस टाकतो, याचं जबाबदार कोण राहील? माझं जीवाचं काही झालं तर. म्हणजे इथं तुम्हाला ते वायरमन स्वतःच सांगतात की तुम्ही येत जा आणि तुम्ही करत जा. वायरमन येतच नाही, मी करून आलो स्वतः. मी चढतो ना, मी जबाबदारी घेऊन चढतो एकटा डीपीवर. तुमचं काय मत आहे? मी रामेश्वर चव्हाण, सर्वे नंबर 108, सर्वे नंबर 110 आणि सर्वे नंबर 104 यामधील माझे 2 कनेक्शन असल्यामुळे पूर्ण गहू पण जळालेला आहे आणि फुलं पण जळालेले आहेत. आणि दररोज येणारी रात्रीची लाईन येते, खड्ड्यात माणूस आणि माणसात खड्डा आणि जनावर आणि त्याच्यामध्ये सरप काय इचोगाडा काही समजत नाही. तो जीवाच्या बेतावर अवलंबून होऊन याचं काम करतो. आणि 1 महिना झाले ही डीपी बंद पडलेली आहे. आणि 3 वेळा यांनी आम्हाला 3 वेळा ट्रान्सफॉर्मर दिला. त्याच्यावर 39 कनेक्शन आहेत. वैध त्याच्यावर 63चा ट्रान्सफॉर्मर यांनी आम्हाला 3 वेळा दिला. 3 वेळा देऊन तो जळला आहे आणि जळलेला दिला की दुरुस्त करून दिला काय माहीत. यांनी किंतूपर्यंत करून आमच्या शेतकऱ्याची अवहेलना करत आहेत. हे पण खूप अवहेलना झाल्या आणि त्याच्यामुळे आमच्या तरी पूर्ण 39 लोक त्रस्त झालेले आहेत. आणि यांची गहू पण जळाला, समोरच्या व्यक्तीचा कांदा पण जळाला. माझ्या शेतातून बघा तुम्ही लागेल तर फुलं वगैरे पूर्ण जळलेले आहेत, बिजली, झेंडू, गलाटा. आणि कशात काय कांद्याचं रोप टाकलेलं आहे 2800 रुपये किलोचं, त्याप्रमाणे मी त्याच्यात भरपूर काही नुकसान झालेलं आहे. आणि यांची जबाबदार फक्त यांची विद्युत पुरवठा आहे. आणि 39 लोकांच्या जवळून यांनी विद्युत पुरवठ्याचे बिल भरून घेतलेले आहेत की बा तुमच्याकडून जेवढे पैसे होतात तेवढे पैसे भरा. यांनी तूर हरभरा विकून कशी घरचं इकटा करून बिल भरलं. बिल भरून यांनी याची काही भरपाई केलेली नाही. आता अजून बी आमची जशी आहे तशीच परिस्थिती आहे. आता याच्यावर काय करायचं तुम्ही आम्हाला सांगा. तुम्ही सरकारनं आम्हाला आत्महत्येची परमिशन द्यावी किंवा आमची नुकसान भरपाई द्यावी. आम्ही सरकारला एवढीच मागणी करू. तुमचं काय मत आहे? सांग सुरू. बोल 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 बोल. कर्मचारी आणि MSEBचे ऑफिस येऊन फक्त तात्पुरते डागडुजी करतात, लगेच वापस जातात, उडवाउडवीची उत्तर देतात. कोणाच्याच मळ्यात लाईनले व्होल्टेज नाही आहे.
आजपर्यंत कोणी शेतकरी नेता किंवा कोणी आमदार खासदार तुम्हाला येऊन मिळाला का? नाही. आमच्या प्रश्नाची कोणीही दखल घेऊन नाही राहिलं. आणि उडवाउडीचे विषय करतात, तिथं गेल्यानंतर होऊन जाईन असे करून राहिले. कोणी लॉलीपॉप देते, कोणी कॅडबरी देते, कोणी काही देते, असे काहीतरी विचित्र शब्द पडतात आणि आम्हाला तिथून ढकलून देतात. असा प्रकार आमच्यासोबत होत आहे. आता याच्या पुढे काय करायचं तुम्ही आम्हाला सांगा. याच्यात जर का शेतकऱ्यांच्या जे विद्युत उपकरण आहे त्याचं नुकसान झालं तर याला जबाबदार कोण राहील, हा एक मोठा प्रश्न इथे निर्माण होतो. शेतकरी नेते सुद्धा काही बोलत नाही, कोणी येऊन यांना भेटत नाही. कॅमेरा पर्सन समीर देशमुख सोबत महेंद्र मिश्रा, बुलढाणा.